नमस्कार, तुम्ही पाहतात आरोग्य दूत न्यूज। जळगाव भाविकांची बस नेपाळ येथे नदीत कोसळल्याने जळगाव येथील 25 भाविकांचा मृत्यू। नेपाळमध्ये एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे, जिथे जळगाव जिल्ह्यातील भाविकांची बस नदीत कोसळल्यामुळे अनेक भाविक प्रवाशांनी आपला प्राण गमावला आहे। या अपघाताने अनेकांना आपला प्राण गमावावा लागला आहे। महाराष्ट्र सरकारने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा मिळवून देण्यासाठी सेवापत्तर प्रयत्न सुरू केले आहेत। यासाठी नेपाळमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ पाचारण करण्यात आले, अशी माहिती राज्याचे माहिती मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे। नेपाळ दुर्घटनेतील 25 जणांचा मृतदेह आज जळगाव विमानतळावर वायुदलाच्या विशेष विमानाने आणले। संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण करून नातेवाईकांना सुपूर्द केले। केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षाताई खडसे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, आमदार सुरेश भोळे, आमदार संजय सावकारे, आमदार मंगेश चव्हाण, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, कस्टम विभागाचे अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील, संबंधित अधिकारी उपस्थित होते। दुर्दैवी घटनेत मृत्यू पडलेल्या व्यक्तीचे नावे आणि त्यांचे गावे: प्रकाश नथू कोळी, सुखडे, तळवेल; रोहिणी सुधाकर जावळे, वरंगाव; पल्लवी संदीप सरोदे, वरंगाव; अनिता अविनाश पाटील, दर्यापूर; सरोज मनोज भिरोड, जळगाव; तळवेल सुलभ पांडुरंग भारंबे, भुसावळ; गणेश पांडुरंग भारंबे, भुसावळ; मिनल गणेश भारंबे, भुसावळ; परी गणेश भारंबे, भुसावळ; विजया कडू जावळे, वरंगाव; निलिमा चंद्रकांत जावळे, वरंगाव; संदीप राजाराम सरोदे, वरंगाव; तुळशीराम बुधा ताडे, तळवेल; सुहास प्रभाकर राणे, तळवेल; निलिमा सुनील धांडे, भुसावळ; भारती प्रकाश जावळे, वरंगाव; सागर तडू जावळे, वरंगाव; आशा समाधान बाविस्कर, तळवेल; सरला तुळशीराम ताडे, तळवेल; अनुप हेमराज सरोदे, सरला; सुहास राणे, तळवेल; पंकज भागवत भंगाळे, वरंगाव; मंगळ विलास राणे, तळवेल; रिंकू चंदन सुहास राणे, तळवेल; सुधाकर बळीराम जावळे, वरंगाव। या दुर्दैवी घटनेने जळगाव जिल्ह्यात शोकाकुळ पसरले असून या मृत भाविकांच्या कुटुंबियांना धीर देण्याचा सर्व स्तरातून मदतीचा हात पुढे येत आहे। आरोग्य दूत न्यूज चॅनल संपादक NS भुरे। आरोग्य दूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। धन्यवाद।